23 जून 2025 ये मेरी फॅमिलीचा 4था सीझन बघितला, 5 एपिसोडचा. यावेळेस आहे मान्सून ऑफ 90s. तर ॲज युजल मस्त दोघांची बहीण भावांची नोकझोक, त्याच्यात आईचं बॉसिंग, मग वडील कसे दरवेळेस शेपूट घालतात आणि ते लोक कसे आई वडिलांच्या अगेन्स्ट म्हणजे तेच की आई वडील काही करू देत नाही त्यावेळेस रागवतात आणि मग कसं ते त्यांच्या अगेन्स्टमध्ये जायला बघतात आणि मग त्यांनाच त्यांचा धडा मिळतो. म्हणजे तर ओव्हरऑल पुन्हा मस्तच आहे. तर थोडक्यात मान्सूनचा सीझन दाखवलेला आहे आणि ह्या लोकांना मॅगी खायची इच्छा होते, पण आईने आपलं काहीतरी बनवलं असतं आणि तेवढ्यात वास येतो आईला, मॅगी बनवतात हे लोक, आई ते सगळं त्यांना पोतायला लावते. म्हणजे थोडक्यात दाखवलंय की हे आलतू फालतू पदार्थ खायचे नाही, बाहेरचे पदार्थ तळकत, आणि या सीझनमध्ये तर बिलकुल नाही. तर मी जे बनवले ते खायचं घरातलं. तर मग तेवढ्यात त्यांच्या काकाचा कोणीतरी मुलगा ला बरं नाही वगैरे, किंवा काकाला बरं नाही असं म्हणून फोन येतो. तर मग त्यांचं जायचं ठरतं. हे लोक इन्सिस्ट करतात की दादीला पण घेऊन जा, मुलाला भेटलं की दादीला बरं वाटते, आईला बघून मुलाला बरं वाटते. तर अशा ह्याच्यात म्हणजे ते खुश होतात की चला आता आई वडील जातात 1-2-3 दिवसाकरता, आपल्याला रान मोकळं. आणि मग ते लोक जातात. मग हे आणि आईने इन्स्ट्रक्शन दिल्याच असतात, कोणाला बाहेरच्या नवीन माणसाला घरी घ्यायचं नाही, दार उघडायचं नाही, कोणाला आणायचं नाही घरी, गच्चीचं दार बंद करायचं वगैरे वगैरे, ॲज युजल इन्स्ट्रक्शन्स असतात. तर त्यातलं काहीही ऐकत नाही हे लोक. गच्चीवर मस्त ह्याला मोरीला कागद असं तलावसारखं करतात, त्याच्यात धूम धूम खेळतात, मस्ती करतात, मित्रांना आपल्या बोलवून वगैरे. त्या धोब्याच्या मुलाला बोलवतात, मग त्याला लागतं, मग त्याच्यावर थोडेसे पैसे खर्च होतात, त्याला हे दे ते दे, त्यांनी सांगायला नको आम्ही काय काय केलं म्हणून आणि लागलं कसं ते. आणि म्हणजे मग रात्र होते, मग जातात सगळे आपापल्या घरी. रात्र होते तर जोरात पाऊस असतो, वारा सुटलेला असतो. तर ती म्हणते आपल्या भावाला की दार बंद करून ये वरचं गच्चीचं. तर तो जात असतो, पण तेवढ्यात दार वाऱ्याने खडखड वाजते, हा घाबरतो, दात असतो घरात, आणि रात्री मग चोर घरात शिरतो. तो आवाज यांना आल्यावरच त्यांना लक्षात येते, आणि ते खात असलेले समोसे पण गायब झालेले असतात, संडासमध्ये पण घाण असते. तर यांना ते लक्षात येतं की कोणीतरी घरात शिरलंय, आणि मग ते स्वतःला एका खोलीत बंद करून घेतात. तो चोर त्यांच्याच खोलीला बाहेरून कडी मारतो, आणि त्याला तसं बाहेर काहीच सापडत नाही चोरी करायला. तर तो टीव्ही फक्त तेवढं घेऊन जातो. तर रात्री यांचा फोन झालेला असतो आई वडिलांचा, तर म्हणजे म्हणतात नाही आम्ही ठीक आहोत, मजेत आहोत, पण आईलाच राहवत नसतं एकटं कधी सोडलं नाही म्हणून. ते लोक लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांच्या नानीला तिथे सोडतात आणि दोघंही लगेच परत येतात. तर मग बघतात की अरे हे दार कडी लावून काय बसले वगैरे. सगळ्यांना म्हणजे कळते परिस्थिती की चोर येऊन गेलाय आणि चोरांनी मग टीव्ही नेलाय वगैरे. तर तेवढ्यात तिचं लक्ष चहा बनवताना कपाकडे येते. ती म्हणते माझा कप कुठे गेला, आता मी कप कसा सेट लोकांना चहा देऊ. तर त्याची म्हणजे तीच गंमत दाखवली की एवढा मोठा टीव्ही गेल्याचं दुःख नसते, पण तिचा तो सेट मधला कप चोरीला गेला त्याचं वाईट, म्हणजे फुटला त्याचं तिला वाईट वाटत असतं. मग अशी मजा म्हणजे मग क्लास दाखवले, शाळा येते, तर टीचर्स डे असतो आणि हिला मॉडेल बनायची हुक्की आलेली असते. तर हिल पाहिजे असते तिला, म्हणजे घालायला मॉडेल म्हणून. आणि आता तिची हाईट वाढणार नसते कारण 12वीत असते. तर मग आता आणायची कुठून, पैसे कुठून आणायचे. तर त्याच्या गुल्लकमध्ये भावाच्या भरपूर पैसे असतात. तर ती त्यातनं पैसे चोरते आणि आपली सँडल आणते. पण तेवढ्यात मग टीचर इन्सिस्ट करतात की खूप कमी आहे सगळेजण टीचर बनायला, तर तू बन म्हणून. तर मग ही तयार होते. तर मग हे कळल्यावर तिची आई तिच्याकरता म्हणजे खूप छान सगळं साडी, हे ड्रेस, लिपस्टिक पण देते आणि तिच्याकरता नवीन सँडल पण आणते हिलवाले. मग तिला खूप वाईट वाटतं. मग ती कन्फेस करते की नाही मी हे आणले आहेत सँडल्स आणि त्याच्या भावाच्या ह्याच्यातनं चोरले वगैरे.
पण मग ते रागवत नाही की तू हे केलंस ना कन्फेस तयार. आणि टीचर्स डेच्या दिवशी ती काही नाही, आपले साधे सँडल्सच घालून जाते. तिच्या आईला तेवढं समाधान होते की मुलगी वाया नाही जाते. मग असंच आई एक दिवस तिला असं समजवते की या वयामध्ये म्हणजे आपलं मन ओढा घेते इकडे तिकडे, मुलांकडे लक्ष द्यायचं नाही, फोकस कर अभ्यासावर वगैरे. तर मग तिच्याच वर्गात एक नवीन मुलगा आलेला असतो, नवीन त्यांची ट्रान्सफर झाली असते म्हणून मधूनच. तर त्याला ती आवडायला लागते कारण ती खूप हेल्प करते वगैरे. पहिल्याच दिवशी तिच्याच बाजूला जागा वगैरे मिळते म्हणून. तर तिची मैत्रीण तिला अलर्ट करतेस की तो त्याला तू आवडतेस बरं, आणि तो तसा खूप कमी बोलणार असतो, पण तो एका कागदावर कविता लिहून तिला देतो. तर ती वाचते, पण तिला ते परत रिस्क घ्यायची नसते कारण मागे एकदा तिला मुलगा आवडत असतो आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं असतं की मी या सगळ्यांमध्ये इंटरेस्टेड नाहीये आणि मला माझ्या अभ्यासावर फोकस करायचा. त्याच्यामुळे मग ते वाईट वाटलं असतं, तर त्याच्यामुळे तिला ते तसं काही करायचं नसतं. म्हणून ती त्या स्वतःच्या गुल्लकमध्ये ती चिठ्ठी टाकते आणि काही कोणाला सांगत नाही आणि आधी त्याच्याशी बोलतच नाही. पण मग तिला ते रिअलाइज होतं की नाही, आपण असं करून त्याला तोडतोय, त्याचं मन दुखवतोय आणि तो आपल्या याला भावाला किती मदत करतोय. ते कोणते कुपन्स वगैरे म्हणजे विकून द्यायला काहीतरी असं शाळेत त्यांना दिलं असतं की नाही, कुठे ते दिलं असतं की ते एवढे कुपन विकले की तो तुम्हाला हे मिळेल ते मिळेल. तर त्या ह्याच्यात मग तो मदत करतो. मग ती त्याच्याशी बोलायला लागते परत. आता ह्या मीन व्हाईल त्यांचे जे मोठे चाचाजी असतात त्यांचा मुलगा त्यांना कुठेतरी जायचं असतं आणि मग थोड्या दिवसांकरता, एक आठवड्याकरता त्याला कुठे पाठवायचं होतं. म्हणे आम्ही तुझ्याकडे ठेवू का? म्हणे हा ठेवा. पण तो वरून जरी सीधा दिसत असतो तरी बदमाश असतो खूप. मग तो ह्या छोट्या भावाला मिळून हे शिकवतो, म्हणजे तिला दिदीला कसं घाबरवायचं किंवा लोकांना डॉमिनेट कसं करायचं. मग सिगरेट प्यायला पण कसं, पण ऍक्च्युली सिगरेट नाही, कागदाच्या पुंगळ्या बनवून अशी सिगरेट ओढायची वगैरे असं. तर हे तिला लक्षात येते. मग ती आई वडिलांना सांगते. तर आधी ते इग्नोर करतात, पण मग नंतर त्यांना जाणवतं. तर मग ते बोलवून घेतात त्यांना, म्हणजे त्याच्या वडिलांना, म्हणजे स्वतःचा हा वडील मोठ्या भावाला बोलवून घेतो आणि त्यांना आधी राग येतो. ते म्हणतात काय 8 दिवस पण तुम्ही माझ्या मुलाला सांभाळू नाही शकले, इतका सालस आहे, सीधा आहे, अभ्यासू आहे वगैरे. मग ती सगळा पाढा त्याचा वाचते आणि त्यालाही म्हणजे पटतं ते की हो आपल्या मुलाची चूक आहे, आपण फालतू त्याला फार लाडवलंय. पण काही नाही, म्हणजे संघर्ष मिटतो, सगळं ठीक होतं. अशाच याच्यात तिला एक हे पण आणायचं असतं, एक पेट पाळायचं असतं, पिल्लू कुत्र्याचं. आणि चुपचाप तिला ते रस्त्यावर सापडते अचानक. तिने आणून ते बाहेर शेडमध्ये ठेवलं असतं, पण तिच्या दादीला असते एलर्जी कुत्र्यांपासून. तर तिला अचानक शिंकान हे ते, तब्येत बिघडायला लागते. डॉक्टरांकडे जाते तर डॉक्टर म्हणतात की तुमच्याकडे पेट आहे का? तर ते म्हणतात नाही, आमच्याकडे नाही आहे. पण मग शेवटी ते म्हणजे जेव्हा मग तिला कळतं की नाही, त्याच्यामुळे त्या पिल्लामुळे आपल्या दादीची तब्येत खराब होते, तर मग ती सांगते की हे पिल्लू आम्ही आणलंय वगैरे. तर मग ते वडिलांना लगेच लक्षात येतं कारण एका व्यक्तीने त्यांना सांगितलं असतं माझा कुत्रा हरवलाय आणि पॅम्पलेट दिलं असतं. मग ते त्यांना परत करतात, त्यांना थँक्स वगैरे देतात. तर असे छोटे छोटे सगळे इन्सिडेंट्स आहेत की जे एकमेकांना फॅमिलीमध्ये बांधून ठेवतात. म्हणजे बाहेरच्या लोकांशी कसं एकजुटीने तोंड द्यायचं आणि आपसात मग त्यांचे नोकझोक चालूच असते. तर तशातच मग हिने ती चिठ्ठी त्या गुल्लकमध्ये ठेवली असते. तर साफसफाई करताना ते गुल्लक फुटतं आणि तिच्या आईला ती चिठ्ठी सापडते. पण ती वाचते, पण ती तिला काही बोलत नाही की मी वाचली आहे किंवा काय आहे, कारण ती बघते की आता हे वयच आहे आणि आपली मुलगी तशी काही चुकीचं करत नाही हे तिला लक्षात येते आणि त्याच्यामुळे ती पण शांत राहते. तर म्हणजे कोणत्या वयात मुलांना कसं टॅकल करायचं किंवा कशा पद्धतीने त्यांना समजावायचं, असं छान आहे. म्हणजे एकदम पूर्ण हॅपी टू फॅमिली ड्रामा, मजा येते.